हॅलो स्टुडंट्स. आत्ताच्या लेक्चरमध्ये आपण आत्ताच्या लेक्चरमध्ये आपण सॅप्रोफाइट्स, पॅरासाइट आणि सिम्बायोसिस काय असतं ते बघणार आहोत. ठीक आहे. सॅप्रोफाइट्स अँड पॅरासाइट्स सिंपल टॉपिक आहे, ते आपण थोडक्यात घेऊ त्याला, मग नंतर सिम्बायोसिस घेऊ. ठीक आहे. सिम्बायोसिसचंच मिनिंग होतं म्युच्युअलिझम. ठीक आहे. सिम्बायोसिस म्हटल्यानंतर सिम्बायोसिस कॉलेज आठवलं असेल काही लोकांना. ठीक आहे. आता ठीक आहे, स्लाइड सगळ्यांना दिसते व्यवस्थित. तुमच्या सिलेबस मध्ये आहेत सॅप्रोफाइट्स, पॅरासाइट आणि सिम्बायोसिस. सॅप्रोफाइट बघू आपण. सॅप्रोफाइट चा मीनिंग आहे, सॅप्रोफाइट मीन्स दोज ऑर्गॅनिझम्स which lives on a dead organic matter. Dead organic matter. तर डेड ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे काय? जे टिश्यूज असतात त्यांचं लिव्ज आहेत किंवा प्लांट मटेरियल आहे, तर लिव्ज किंवा प्लांट मटेरियल जे आहे त्याचं डिकम्पोजिशन झाल्यानंतर जे मॅटर तयार होतं त्याला आपण डेड ऑर्गॅनिक मॅटर म्हणत असतो. मग ते डेड ऑर्गॅनिक मॅटर लिव्हिंग टिश्यूज पासून डेड झालेलं असतं. नेक्रोट्रॉप्सने वर्क केल्यानंतर जे नंतर वर्क करतात ते सॅप्रोफाइट्स म्हणत असतो आपण. ठीक आहे. म्हणजे जे ऑर्गॅनिझम डेड ऑर्गॅनिक मॅटरवर लिव्ह करत असतात त्याला आपण सॅप्रोफाइट्स असं म्हणत असतो. तर त्याच्यामध्ये मग सॅप्रोफाइट्स मध्ये फंजाय पण येतात आणि बॅक्टेरिया पण येतात. ठीक आहे. किंवा ऍक्टिनोमायसिट्स असतात. लार्ज डायव्हर्सिटी ऑफ मीन्स आता बघितलं फंगल फंजाय किंगडम आणि बॅक्टेरिया किंगडम दोघेही बघितले आपण, तर त्यांच्यामध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ सॅप्रोफाइट्स आहेत. ठीक आहे. विदाउट सॅप्रोफाइट्स आपण लिव्हिंग थिंग्सचा विचारच करू शकत नाही, बिकॉज ऑल सायकल जे आहेत तुमचे न्यूट्रिएंट सायकल, कोणतेही कार्बन सायकल असो किंवा नायट्रोजन असेल, फॉस्फरस असेल, कोणताही न्यूट्रिएंट सायकल, ते न्यूट्रिएंट सायकल कॅरीड आउट करण्याचं काम हे सॅप्रोफाइट्स करत असतात. कारण की डिकम्पोजिशन करण्यासाठी तेच मदत करत असतात सॅप्रोफाइट. तर ट्रॉपिकल झोनला सॅप्रोफाइट्स हे जास्त असतात, बिकॉज ट्रॉपिकल झोनमध्ये कंटिन्युअसली वॉटर सायकल किंवा हायड्रोलॉजिकल सायकल जे आहे तुमचं ते व्यवस्थित होत असतं टाइम बाय टाइम. त्यामुळे ट्रॉपिकल आणि सब ट्रॉपिकल झोनमध्ये सॅप्रोफाइट जास्त असतात. ठीक आहे. आणि जनरली फंगसमध्ये आपण बघितलं तर आपल्याला माहिती आहेत की जे फायटोप्तरा आहे, पिथियम आहे किंवा फ्युजेरियम आहे, सॉरी फ्युजेरियम नाही तर पेनिसिलियम आहे, किंवा मोल्ड स्पेसिस आहेत काही, तर ॲस्परजिलस वगैरे, ते सगळे काय सॅप्रोफाइट आहेत. परत तुमचं मशरूम सुद्धा हे सॅप्रोफाइट आहेत. म्हणजे बेसिडो मायकोटेनामध्ये मशरूम्स, फॉग बॉल्स, हे सगळे काय आहेत, ब्रॅकेट फंजाय, हे सगळे सॅप्रोफाइट्स आहेत. तर ते डेड ऑर्गॅनिक मॅटरवरती नरिशमेंट करत असतात त्यांचं. ठीक आहे. कारण की त्यांचं फूड मटेरियल हे ते डिराईव्ह करत असतात डेड ऑर्गॅनिक मॅटर पासून. अशा पद्धतीने जे नरिशमेंट डेड टिश्यूज पासून करतात त्यांना आपण काय म्हणत असतो, सॅप्रोफाइट म्हणत असतो. ठीक आहे. तर डिकम्पोजिशन होतं. डिकम्पोजिशन झाल्यानंतर त्याच्यामध्ये मग हे सॅप्रोफाइट काय करत असतं माहिती का, तर डिकम्पोजिशनला हेल्प करत असतं. तर जे आता लिव्ज आहेत किंवा बाकीचे जे वुडन मटेरियल आहे किंवा लिग्निन, त्याच्यामध्ये मग आता लिव्ज किंवा वुडन मटेरियल जे असेल त्याच्यामध्ये लिग्निन असतं. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे प्रोटीन असतं. असे डिफरंट प्रायमरी मेटाबोलाइट्स प्रेझेंट असतात. त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट असेल, म्हणजे डिफरंट शुगर्स असतील, परत सेल्युलोज असेल, ठीक आहे, हेमिसेल्युलोज असतील, अशा पद्धतीचे, किंवा फॅट्स आहेत. ठीक आहे. अशा पद्धतीचं कॉम्पोनंट असतं हे ऑर्गॅनिक मॅटरचं. आपल्याला माहिती आहे ऑर्गॅनिक मॅटरमध्ये अशा पद्धतीचं सबस्ट्रेट हे प्रेझेंट असतात. तर मग फंगस किंवा बॅक्टेरिया काय करत असतात, तर डिफरंट एन्झाईम सिक्रेट करत असतात. ठीक आहे. बॅक्टेरिया आणि
फंगल हायफी जे असते ते एन्झाईम सिक्रेट करण्याचं काम करतं. मग आता अकॉर्डिंग टू देअर सबस्ट्रेट ते एन्झाईम सिक्रेट करतात. जर लिग्निनला डिकम्पोज करायचं असेल तर ते कोणते एन्झाईम सिक्रेट करतील? लिग्निनेज एन्झाईम सिक्रेट करतील. तर प्रोटीनला डिग्रेड करायचं असेल तर ते प्रोटीनेज एन्झाईम सिक्रेट करतील. कार्बोहायड्रेटला डिग्रेड करायचं असेल तर ते अमायलेज किंवा स्पेसिफिक डायजेस्टिबल एन्झाईम्स तयार करत असतील. ठीक आहे. नंतर सेल्युलोजला डिकम्पोज करण्यासाठी सेल्युलोज एन्झाईम असे करस्पॉन्डिंग एन्झाईम हे सिक्रेट करत असतील. त्याच्यामुळे जे कॉम्प्लेक्स फॉर्म आहेत प्रायमरी मेटाबोलाइट्स त्यांचं सिम्पलर फॉर्ममध्ये कन्व्हर्जन होईल. कार्बोहायड्रेट किंवा शुगर्स असतील, सॉरी कार्बोहायड्रेट असेल तर त्याचं शुगर्समध्ये कन्व्हर्जन होऊन जाईल किंवा अल्कोहोल्समध्ये कन्व्हर्जन होऊन जाईल. ठीक आहे. प्रोटीन असेल तर त्याचं अमायनो ॲसिड्समध्ये कन्व्हर्जन होऊन जाईल. नंतर त्यालाच आपण काय म्हणतो, म्हणजे अमोनिफिकेशन म्हणत असतो. ठीक आहे. मीन्स याला अमायनो ॲसिड्सच पुरं अमोनियामध्ये कन्व्हर्जन होत असतं आणि ॲटमॉस्फेरिक नायट्रोजनमध्ये कन्व्हर्जन होत असतं. ठीक आहे. तर असे डिनायट्रिफाईंग बॅक्टेरिया आहेत काही, नायट्रोस्पोनस किंवा नायट्रोसोकोकस. तर लिग्निन आहे, लिग्निनचं पण कॉम्पोजिशन सिम्पलर फॉर्ममध्ये येतं. सेल्युलोजचं कॉम्पोजिशन सिम्पलर फॉर्ममध्ये येतो. ठीक आहे. अशा पद्धतीचे जे पॉलिसॅकराइड असेल त्यांचं पण डिकॉम्पोजिशन हे बॅक्टेरिया आणि फंगस हे करत असतात. आपण त्याच मग ह्या पूर्ण फिनॉमिननला काय म्हणत असतो आपण, सॅप्रोफायटिझम किंवा सॅप्रोफाइट्स हे ही ऍक्टिव्हिटी कॅरीड आउट करत असतात. ठीक आहे. याच्यामुळं बघा किती मीन्स FIM किंवा तुमचे मॅन्युअर किंवा ह्युमस फॉर्मेशनसाठी किती रोल आहे यांचा जबरदस्त. ठीक आहे. ह्युमस फॉर्मेशनसाठी सॅप्रोफाइटचा महत्त्वाचा रोल आहे. अशा पद्धतीचे सॅप्रोफाइट्स आहेत. त्यामध्ये मग ऑब्लिगेट सॅप्रोफाइट्स आहेत काही, की फॅकल्टेटिव्ह सॅप्रोफाइट आहेत. ऑब्लिगेट सॅप्रोफाइट म्हणायचं की ते ओनली डेड लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सवर जगतात, त्याला आपण ऑब्लिगेट सॅप्रोफाइट म्हणत असतो. आणि फॅकल्टेटिव्ह सॅप्रोफाइट जे असं असतात ते ॲक्च्युअली पॅरासाइट असतात, बट अंडर सर्टन कंडिशन जेव्हा लिव्हिंग होस्ट त्यांना अनअवेलेबल असतो, दे also convert into the saprophytism. That's why we call it facultative saprophyte. ओके. तर काही असे पॅरासाइट बरेचसे आहेत की जे लिव्हिंग सेल्स वरती असतात मॅक्झिमम नंबरमध्ये, बट ते टर्न होतात इन अवेलेबिलिटी ऑफ होस्टमध्ये, ते टर्न होतात सॅप्रोफाइट्समध्ये. ठीक आहे. फ्युझेरियम आहे, रायझोक्टोनिया आहे, ते सॉइलमध्ये पण राहू शकतात. नंतर आपण घेऊ पॅरासाइट. पॅरासाइटमध्ये काही जास्त डिफरन्स नाही. पॅरासाइट म्हणजे काय आहे, जे ऑर्गॅनिझम होस्टवरती राहतात किंवा ऑर्गॅनिझम्स और ॲनिमल्स दॅट लिव्ह ऑन अनदर होस्ट फॉर देअर नरिशमेंट. ओके. दे डिराईव्ह कम्प्लीट फूड फ्रॉम द अनदर होस्ट. म्हणजे दे आर द हिट्रोट्रोप्स असतात. सॅप्रोफाइट पण हिट्रोट्रोप्स असतात. पॅरासाइट्स पण हिट्रोट्रोप असतात. तर आपल्याला माहिती आहे ह्युमन पॅरासाइट असतात बरेचसे. त्याच्यामध्ये प्रोटोझोआ आहेत. ठीक आहे. की वर्म्स आहेत, हेल्मंत वर्म्स आहेत काही प्रकारचे. ठीक आहे. असे पॅरासाइट असतात. तसेच फंगाय आहेत किंवा बॅक्टेरिया आहेत, ते प्लांट्सवरती पॅरासिटिझम करत असतात. तेच मग रिलेशन आहे डिसीज कॉज करण्याचं. ते पॅरासाइट म्हणजेच काय करतात, डिसीज कॉज करत असतात, पर्टिक्युलर सिम्पटम कॉज करत असतात. ठीक आहे. याच्यामध्ये पण मग ऑब्लिगेट पॅरासाइट आहेत की ते ओनली लिव्हिंग होस्टवरतीच जगू शकतात. देअर लाईफ सायकल इज कम्प्लिटेड ओनली ऑन अ लिव्हिंग होस्ट. वी कॉल्ड इट without living host they cannot survive. That's why we call it obligate parasite. Okay. And facultative parasite means they are actually a saprophytes. Okay. But under certain circumstances they have ability to act as a saprophyte. Okay. Means small amount मध्ये ते saprophyte म्हणून ऍक्ट होत असतात. अशा पद्धतीचे सॅप्रोफाइट्स आणि पॅरासाइट आहेत. ठीक आहे. ऑल फायटोपॅथोजेनिक बॅक्टेरिया किंवा पॅथोजेनिक फंगस त्या काय आहेत, पॅरासाइट आहेत. आता आपण सिम्बायोसिस घेऊ. सिम्बायोसिस म्हणजे काय? सिम्बायोसिस
सिम्बायोसिसचं तुम्हाला माहिती आहे, दुसरा एक मिनिंग म्हणतो आपण त्याला, काय म्हणतो, म्युच्युअलिझम. Symbiosis means when both the partner when both the partners get benefited from one another. ओके, तर त्या कंडिशनला आपण म्हणत असतो सिम्बायोसिस. त्याच्यामध्ये कमेन्सलिझम किंवा म्युच्युअलिझम ह्या टर्म येत असतात. कमेन्सलिझम मध्ये काय, वन पार्टनर फक्त बेनिफिटेड असतो, अनदर पार्टनर बेनिफिटेड नसतो किंवा त्याला हार्मफुल कंडिशन पण नसते. आणि वेन सिम्बायोसिसच्याच एक अनोनिमस टर्म आहे, त्याला काय म्हणतो आपण, अँटागोनिझम. अँटागोनिझम काय आहे, बोथ द पार्टनर्स हार्मफुल फॉर इच अदर. ठीक आहे, किंवा एखादा पार्टनर आहे तो दुसऱ्या पार्टनरला हार्मफुल करतो आहे, त्याला अँटागोनिझम असं म्हणतोय आपण. तर सिम्बायोसिस मध्ये बॅक्टेरिया मीन्स सगळे हे पॅथोजन्स असतात, किंवा सिम्बायोसिस आपल्याला इकोलॉजिकल कंडिशनला खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळते, किंवा म्युच्युअलिझम, त्याला म्युच्युअलिझम म्हणतो आपण. म्युच्युअलिझम हे मोठ्या प्रमाणात बघायला मिळतं. त्याच्यामध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे लायकेन्स. ठीक आहे, नंतर मायकोरायझा, लायकेनचा स्टडी करायचा आहे, मायक्रोरायझा स्टडी करायचा आहे. हे झाले तुमचे फंगल सिम्बायोसिस आहे, लायकेन्स अँड मायक्रोरायझा. पण बॅक्टेरियल सिम्बायोसिस मध्ये एक आपण याचे रायझोबियमचं एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे, रायझोबियम अँड लेग्युम्सचं एक्झाम्पल घेऊ, रूट नोड्युलचं. तर त्याच्यामध्ये लायकेन्स माहिती आहे आपल्याला. त्याच्यामध्ये मग म्युच्युअल बेनिफिट बोथ द पार्टनर लाईक अल्गी प्लस फंजाय. ठीक आहे, अल्गी आणि फंजाय दोघेही पार्टनर म्युच्युअली बेनिफिशियल असोसिएशन असतं, त्याला आपण काय म्हणत असतो, लायकन म्हणत असतो. तसंच मायक्रोरायझामध्ये रूट्स अँड फंजाय. ठीक आहे, रूट आणि फंजाय मध्ये जे म्युच्युअल बेनिफिशियल असोसिएशन असतं, दोघांना एकमेकांना हेल्प होते आणि दोघंही एकमेकांना हेल्प करत असतात फॉर देअर न्यूट्रिशन ऑर मेकॅनिकल सपोर्ट जे असेल ते, त्याला आपण मायक्रोरायझा म्हणत असतो. ठीक आहे, जे फॉरेस्ट प्लांट असतात किंवा हायर प्लांट्स आहेत, मीन्स हायर अँजिओस्पर्मिक प्लांट्स वगैरे, त्यांच्यामध्ये हे, ज्यांच्यामध्ये टॅपरूट सिस्टीम वगैरे असते, तर त्यांच्यामध्ये हे अशा प्रकारचं म्युच्युअलिझम बघायला मिळतं. तर आपले क्रॉप प्लांट्स पण आहेत बऱ्यापैकी, त्यांच्यामध्ये पण मायक्रोरायझल असोसिएशन हे बघायला मिळतं. ठीक आहे, आता डिटेलमध्ये जेव्हा घेणार आपण तेव्हा त्यांचं सगळं डिटेलमध्ये घेऊ, लायकेनचं किंवा मायक्रोरायझामध्ये. आणि रायझोबियमचं माहितीच आहे की रायझोबियम हा एक बॅक्टेरिया आहे, तो लेग्युम प्लांट्स वरती रूट नोड्यूल फॉर्म करत असतो. नायट्रोजन, ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन हा अवेलेबल करून देत असतो रायझोबियम बॅक्टेरिया. ठीक आहे, त्याच्यामध्ये स्टार्टिंगला आपण ह्या लेक्चरमध्ये मायक्रोरायझा बघू. स्लाइड वरती तुम्हाला मायक्रोरायझा दिसतोय. आता इथं स्लाइड वरती तुम्हाला प्लांट दिसतंय, त्याचे रूट्स दिसत आहेत, त्याच्या रूट झोन मध्ये ती फंगल ग्रोथ दिसते. इज नथिंग बट द मायक्रोरायझल असोसिएशन. ठीक आहे, इट इज नथिंग बट द मायक्रोरायझल असोसिएशन. फंगस आणि रूटचं म्युच्युअल बेनिफिशियल म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे दोघांमध्ये, त्याला आपण म्हणू शकतो मायक्रोरायझल असोसिएशन, सिम्बायोटिक असोसिएशन. ठीक आहे, त्याच्यामध्ये मग मायक्रोरायझलची डिस्कव्हरी कोणी केली होती, एबी फ्रँकने केली होती. ठीक आहे, एबी फ्रँक डिस्कवर द मायक्रोरायझा फर्स्ट टाइम. त्याच्यामध्ये मग त्याने स्टार्टिंगला बेसिक क्लासिफिकेशन केलं होतं, एक्टोट्रॉपिक मायक्रोरायझा आणि एंडोट्रॉपिक मायक्रोरायझा. मीन्स ज्यावेळेस मायसेलियम सिस्टेमिक ग्रो होते त्यावेळेस एंडोट्रॉपिक मायक्रोरायझा म्हणतो आपण. आणि ज्यावेळेस मायसेलियम फक्त सुपरफिशियली होस्टवरती ग्रो होते त्यावेळेस एक्टोट्रॉपिक मायक्रोरायझा असं म्हणत असतो आपण. ठीक आहे, पण नंतर मॉर्फोलॉजिकल अँड अॅनाटॉमिकल फीचर स्टडी केल्यानंतर परत त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन आहे. मीन्स जास्त काही नाही, तेच तसंच क्लासिफिकेशन आहे, फक्त नाव चेंज झालं आहे त्याच्यामध्ये. मग एक्टोमायक्रोरायझा आणि एंडोमायक्रोरायझा, आणि थर्ड वन इज एक्टेंडोमायक्रोरायझा. त्याच्यामध्ये सेम आहे. जे एक्टोमायक्रोरायझा आहे ते फंगस सुपरफिशियली आणि काही ऑर्गन्स इन्सर्ट करून नरिशमेंट करत असते रूट्स मधनं. आणि एंडोमायक्रोरायझा मध्ये बऱ्यापैकी मायसेलियम ही
एंटर सिस्टेमिकली एंटर होत झालेले असते. नंतर एक्टेंडोमायकोरायझामध्ये हे जे वरचे दोघंही आहेत एक्टोमायकोरायझा आणि एंडोमायकोरायझा त्यांचंच कॉम्बिनेशन असतं, त्याला आपण एक्टेंडोमायकोरायझा म्हणतो. ठीक आहे. तर एक्टोमायकोरायझा बघू स्टार्टिंगला. तर तुम्हाला स्लाइडमध्ये दिसतंय रूट्स दिसत आहे आणि फंगल हायपा पण दिसते. त्याच्यामध्ये आपण रूट बघू स्टार्टिंगला. रूटमध्ये काय काय असतं आपल्याला माहिती आहे. रूटमध्ये सरफेसला क्युटिकल आणि इपिडर्मिस असतं. ठीक आहे. इपिडर्मल लेअर प्रेझेंट असतो त्याच्यामध्ये. त्याच्या बिनीत परत हायपोडर्मिस प्रेझेंट असतो. ठीक आहे. नंतर हायपोडर्मिस नंतर कॉर्टेक्स असतो, त्याच्यामध्ये कॉर्टिकल सेल्स असतात आणि नंतर सेंट्रलला काय असतं, वस्क्युलर बंडल्स असतात. वस्क्युलर बंडलमध्ये झायलम आणि फ्लोएम प्रेझेंट असतात. ठीक आहे. तर झायलम आणि फ्लोएमचा रोल माहिती आहे तुम्हाला, वॉटर आणि न्यूट्रिशन ट्रान्सलोकेशन करण्यासाठी. तर याच्यामध्ये आपण एक्टोमायकोरायझा कसं असोसिएशन डेव्हलप करते त्याच्यामध्ये बघणार आहोत. तर इनसाइड रूटमध्ये बघू आपण स्टार्टिंगला काय आहे, इंटरसेल्युलर हायपी प्रेझेंट असते. ठीक आहे. मीन्स जी तुम्हाला डार्क कलरमध्ये दिसते आहे ही सगळी काय फंगल शीत आहे आजूबाजूला, सुपरफिशियली ग्रोथ झालेला रूटच्या आजूबाजूला ती फंगल हायपी आहे किंवा फंगल शीत म्हणू शकतो आपण त्याला. ठीक आहे. नंतर मग काही मायसेलिया जे असतात त्या इंट्रासेल्युलरली रन होतात विदिन द कॉर्टेक्स. ठीक आहे. म्हणजे स्टार्टिंगला पेनेट्रेशन होतं इपिडर्मिसला, नंतर हायपोडर्मिस, नंतर कॉर्टेक्समध्ये एंट्री होते. तर ते इंट्रासेल्युलर हायपी प्रोड्यूस करत असतात. ठीक आहे. आणि तिथून जेवढं नरिशमेंट घेता येईल तेवढं नरिशमेंट घेत असतात. दे फॉर्म द हर्टिंग नेट. मीन्स मध्ये रूटच्या कॉर्टेक्समध्ये असं नेटवर्क बनतं त्यांचं, एक नेटवर्क बनतं. त्या नेटवर्कला म्हणतात हर्टिंग नेट. ठीक आहे. हर्टिंग नेट का म्हणतात, तर हर्टिग नावाचा एक सायंटिस्ट होता, त्याने फर्स्ट टाइम हे नेट पॅटर्न ऑब्झर्व केलं होतं, त्याच्यामुळे त्याला हर्टिग नेट असं म्हणतात. तर याच्यावर बऱ्याचशा वेळेस क्वेश्चन येऊ शकतो की एक्टोमायकोरायझामध्ये कोणतं पॅटर्न दिसतं किंवा हर्टिंग नेट इज प्रेझेंट इन एक्टोमायकोरायझा और एंडोमायकोरायझा. तर लक्षात घ्या की एक्टोमायकोरायझामध्ये हर्टिंग नेट प्रेझेंट असते फक्त. ठीक आहे. आणि मायसेलियम डज नॉट एंटर द सेल, म्हणजे इंट्रासेल्युलरली रन होत नाही ती, हर्टिंग नेट प्रेझेंट असतं. तर आउटसाइड रूट तुम्हाला दिसतंय फंगल शीत आहे, थिक लेअर ऑफ हायपी अराउंड द रूट झोन आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीचे हायपल नेटवर्क हे एक्टोमायकोरायझामध्ये फंगसच्या मीन्स रूटच्या आजूबाजूने फंगल शीत हे डेव्हलप झालेलं दिसतं तुम्हाला. ठीक आहे. तर नेक्स्ट परत एक्टोमायकोरायझाच एक मी इमेज टाकलेली आहे. त्याच्यामध्ये एक्टोमायकोरायझामध्ये जे बेसिडिओ मायकोटिना मधले मशरूम्स आहेत, ते बरेचसे मशरूम हे असे ग्रो होत असतात सरफेसला, बट त्याची जे रायझॉइड मायसोलियम जे असते ते मायसोलियम रूटला पण आजूबाजूला प्लांट रूट असतात, त्या प्लांट रूटला पण फंगलची फॉर्मेशन करत असते. आणि दिस इज नथिंग बट द एक्टोमायकोरायझल असोसिएशन. ठीक आहे. आणि ते हेल्प करत असतात प्लांटला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्याचं. आपण नंतर बघू की न्यूट्रिशन कसं प्रोव्हाइड करतात ते, त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन्स मध्ये बघू आपण. ठीक आहे. याच्यामध्ये मेन काय आहे, प्लांट पार्ट हे आहेत. प्लांट काय करत असतं, मेकॅनिकल स्ट्रक्चर किंवा प्लांट वॉटर अवेलेबल करून देत असतं यांना, फंगसला. आणि फंगस काय करत असतं, प्लांटला न्यूट्रिशन अवेलेबल करून देत असतं. म्हणजे असं दोघांचं एक प्रकारचं म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे किंवा म्युच्युअल बेनिफिशियल असोसिएशन आहे. ठीक आहे. नंतर आहे एंडोमायकोरायझा. एंडोमायकोरायझामध्ये आहे व्यायामचं एक्झाम्पल. आता व्यायाम एकदम फेमस आहे, सगळ्यांना माहिती आहे की वेसिक्युलर आर्विस्क्युलर मायकोरायझा असं त्याचं नाव आहे. ठीक आहे. वेसिकलचा मिनिंग होतो स्टोरेज ऑर्गन आणि आर्वस्क्युलचं मिनिंग होतं सकिंग टाईप ऑर्गन किंवा ऍब्सॉर्बिंग ऑर्गन. त्याच्यामुळे वेसिक्युलर आर्विस्क्युलर मायकोरायझा म्हणतात. त्याच्यामध्ये ग्लोमस स्पेसिस ही इम्पॉर्टंट स्पेसिस आहे की ती मार्केटमध्ये आपल्याला अवेलेबल आहे ॲज अ बायो फर्टिलायझर किंवा फर्टिलायझर म्हणून. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये थोडं बघू. तर एक्टोमायकोरायझा बघितलं, आता एंडोमायकोरायझामध्ये व्यायामचं एक्झाम्पल आहे वेसिक्युलर आर्विस्क्युलर मायकोरायझाचं. त्याच्यामध्ये आपल्याला रूटचे सेल्स कसे असतात काय असतात ते माहितीच आहे आधी. त्यावेळेस काय करतं, फंगस इन्फेक्ट द इंट्रासेल्युलरली इन्फेक्शन होतं फंगस
मीन्स दे इनसाइड रूट इंटरसेल्युलर मायसेलियम इज रन. तर तुम्हाला डार्क कलर मध्ये हे मायसेलियम दिसते आहे, ती इंटरसेल्युलरली रन होते. काही ठिकाणी इंट्रासेल्युलरली पण असू शकते. मीन्स अर्बस्कुल जे आहेत ते इंट्रासेल्युलरली ट्री लाईक होस्टेरियम फॉर्म करत असतात. होस्टेरियम तुम्हाला माहितीच आहे, फंगल थॅलस मॉडिफिकेशन आहे की ते सकिंग टाईप किंवा ऍब्सॉर्बिंग टाईप ऑर्गन आहे. ठीक आहे. आता हे आर्बस्कुल दिसतंय, तर तुम्ही कर्सरकडे लक्ष द्या. हे आर्बस्कुल दिसतंय तुम्हाला की सेलमध्ये ट्री लाईक होस्टेरिया फॉर्म झाले आहे आणि सेल मधलं जितकं न्यूट्रिएंट असेल ते ट्रॅप करण्याचं कोण काम करत असतं? आर्बस्कुल करत असतं. ठीक आहे. त्या स्ट्रक्चरलाच आर्बस्कुल म्हणतात. आणि ते जे फूड मटेरियल त्यांनी ऍब्सॉर्ब केलेलं असेल ते फूड मटेरियल स्टोअर होतं इन द फॉर्म ऑफ वेसिकल. ठीक आहे. वेसिकल मध्ये ते स्टोअर केलं जातं. वेसिकल इज अ रिझर्व फूड मटेरियल स्टोअर म्हणतात त्याला. वेसिकल फॉर्म द रिझर्व फूड मटेरियल. नंतर आउटसाइड रूट आपल्याला डिफरंट स्पोर बघायला मिळतात. त्याच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह क्लायमॅटोस्पोर प्रेझेंट असतात फंगसच्या. ठीक आहे. त्याचे कॉमन कॅरेक्टर आहेत. हायपी आहे, थिक रन फिलामेंटस टाईप हायपी प्रेझेंट असते. ठीक आहे. याच्यामध्ये फंगल शीथ ऑब्झर्व करायला मिळत नाही आपल्याला, जसं एक्टोमायकोरायझामध्ये फंगल शीथ असतं आणि इथं हर्टिंग नेट ऍबसेंट आहे. ठीक आहे. बिकॉज जर आर्बस्कुल फॉर्म होत आहे तर हर्टिंग नेट फॉर्म करण्याची गरजच नाहीये. ठीक आहे. आता इथं खाली दिसतंय एक्सटर्नल मायसेलियम, हा एक्सटर्नल पार्ट आहे आणि हा रूट कॉर्टेक्सचा पार्ट आहे. अशा पद्धतीने तुम्हाला फिगरमध्ये इझिली आयडेंटिफाय होतंय की कशा पद्धतीने व्यायाम हे नरिश करत आहेत स्वतःला. ठीक आहे. तर हे एक मायक्रोस्कोपिक इमेज आहे. त्याच्यामध्ये हा इंटरसेल्युलर किंवा इंट्रासेल्युलर मायसेलियलचा पार्ट आहे. ठीक आहे. रूट पोर्शन मध्ये ग्लोमसचं एक्झाम्पल दिलेलं आहे त्यांनी. सेम आहे, हे पण एंडोमायक्रोरायझलचंच एक्झाम्पल आहे. रूट्स वरती असोसिएशन आहे, ते मायक्रोस्कोपिक इमेज आहे त्याची. तर त्याच्यामध्ये आपण जर समजा मायक्रोरायझा हे काय आहे, एक प्रकारचं मायक्रोरायझा हे फर्टिलायझर आहे, बायो फर्टिलायझर म्हणू शकतो आपण त्याला. ठीक आहे. कारण की ते फंगसला न्यूट्रिशन सॉइल मधून घेण्यासाठी मदत करत असतात. तर जर आपण मायक्रोरायझरची ट्रीटमेंट दिली तर आपल्याला फंगल रूट कसे हायली डेव्हलप रूट फॉर्म झालेले दिसतात. ठीक आहे. आता फिगरमध्ये तुम्हाला दोन प्लांट दिसत आहेत, त्यांचा रूट झोन आहे किंवा रायझोस्पेरिक सॉइल दिसते आहे. त्याच्यामध्ये मायक्रोरायझरने ट्रीटमेंट केलेलं प्लांट बघा, ते प्लांट आपण बघितल्यानंतर त्याच्यामध्ये फंगल असोसिएशन किंवा रूटची किती ग्रोथ, प्रोफ्यूज ग्रोथ झालेली आहे, रूटची मीन्स हेल्थी ग्रोथ झालेली आहे. बट न मायक्रोरायझर ट्रीटमेंट मध्ये त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये आपण कंट्रोल म्हणतो आपण त्याला, की मायक्रोरायझर ट्रीटमेंट दिलेली नाहीये, तर ट्रीटमेंट दिलेलं नाहीये तर रूट फॉर्मेशन हे नॉर्मल झालेलं आहे, मीन्स मॅक्झिमम रूट फॉर्मेशन झालेलं नाही याच्यामध्ये. ठीक आहे. तसंच इकडं रोज प्लांट मध्ये ट्रीटमेंट घेतलेली आहे. तर पहिल्या पॉटमध्ये आपल्याला दिसतं की मायक्रोरायझर ट्रीटमेंट केलेलं नाहीये. ठीक आहे. नो मायक्रोरायझल ट्रीटमेंट, त्याच्यामध्ये लिमिटेड ग्रोथ झालेली आहे प्लांटची तेवढ्या काळामध्ये. बट मायक्रोरायझरची ट्रीटमेंट दिल्यानंतर हेल्थी ग्रोथ झालेली दिसते किंवा जास्त ग्रोथ झालेली दिसते आपल्याला प्लांटची. ठीक. आणि मार्केटमध्ये अशा पद्धतीचे मायक्रोरायझर अवेलेबल आहेत. डिफरंट मायकोटोन असेल, महाराजा गोल्ड असेल किंवा मायकोस्टीम असेल किंवा प्लांट सक्सेस, असे मायक्रोरायझल फॉर्म्युलेशन्स तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल आहेत की ते हेल्प करत असतात न्यूट्रिशनसाठी. आता आपल्याला ऍप्लिकेशन्स काय करतो मायक्रोरायझरचे आपण, त्याच्यामध्ये इन्क्रीज न्यूट्रिएंट अपटेक फ्रॉम द सॉइल. जनरली फॉस्फरस जे आहे ते फॉस्फरस सोल्युबलायझेशनचं काम करत असतात मॅक्झिमम मायक्रोरायझा. बट काही मायक्रोरायझर जे आहेत की ट्रेस एलिमेंट किंवा अदर मायक्रो एलिमेंट्स जे आहेत तुमचे, त्यांचं पण अवेलेबिलिटी करून देतात असं प्लांट्सला. ठीक आहे. बट मेजॉरिटी ऑफ मायक्रोरायझा फॉस्फरस सोल्युबलायझेशनचं काम करत असतं. ठीक आहे. जो फॉस्फरस फिक्सेशन झालेलं असतं कॅल्शियम किंवा मॅग्नेशियमच्या फॉर्ममध्ये, मीन्स कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये जे फॉस्फरस फिक्सेशन झालेलं असतं, तर ते फॉस्फरस सोल्युबलाइज काम करण्याचं काम कोण करत असतं? मायक्रोरायझा करत असतं. ठीक आहे. मीन्स त्या फंगस ज्या असतात मायक्रोरायझल फंगस, त्या सोल्युबलाइज करत असतात फॉस्फरसला. फॉस्फरस फिक्सेशन इज अ हॅझार्डस टर्म फॉर द ऍग्रिकल्चर, किंवा प्लांटसाठी ती हॅझार्डस टर्म आहे. बट आपण म्हणू शकतो की तसं नायट्रोजन फिक्सेशन ही काय आहे, नायट्रोजन फिक्सेशन ही फेवरेबल टर्म आहे ऍग्रिकल्चरसाठी किंवा प्लांटसाठी.
तर हे लक्षात ठेवा. फॉस्फरस फिक्सेशन हे काय अनअवेलेबिलिटी ऑफ फॉस्फरस आहे प्लांटसाठी, आणि नायट्रोजन फिक्सेशन काय आहे, अवेलेबिलिटी ऑफ नायट्रोजन आहे प्लांटसाठी. आणि फॉस्फरस सोल्युबलायझेशन ही बेनिफिशियल टर्म आहे. ठीक आहे. इन्क्रीज द डायव्हर्सिटी ऑफ प्लांट डायव्हर्सिटी इन्क्रीज होते जर आपण मायक्रोरायझा अप्लाय केलं तर. प्रोड्यूस युनिफॉर्म सील्डिंग. ठीक आहे. सिग्निफिकंट रोल इन न्यूट्रिएंट रिसायकलिंग. तर नायट्रोजन असेल किंवा फॉस्फरस असेल तर त्यांची न्यूट्रिएंट रिसायकलिंग मध्ये मदत करत असतात. मोर टॉलरंट टू ॲडवर्स सॉइल केमिकल कन्स्ट्रेंट विच लिमिट्स क्रॉप प्रोडक्शन. आता काही ॲडवर्स किंवा टॉलरंट कंडिशन असतील सॉइलमध्ये, तर लाईक अल्कलिनिटी किंवा सोडिसिटी असेल सॉइलमध्ये, ते पण रिमूव्ह करत असतात. इन्क्रीज प्लांट रेजिस्टंट टू डिसीजेस अँड ड्रॉट. काही फंगस असतात ते प्लांट मधलं हे असं मीन्स इंड्यूस रेजिस्टन्स डेव्हलप करत असतात. ठीक आहे. सम इलिसिटर्स आर प्रेझेंट ऑन अ फंगाय किंवा मायक्रोरायझा, दे प्रोड्यूस अ रेजिस्टन्स इन अ प्लांट. त्याला इंड्यूस रेजिस्टन्स आपण म्हणतो. ड्रॉटला रेजिस्टंट करण्यासाठी पण मदत करतात, बिकॉज वॉटर अवेलेबिलिटी करून देत असतात फंगस. नंतर स्टिम्युलेट द ग्रोथ ऑफ बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम. ठीक. जे ते रायझोस्पेरिक सॉइलमध्ये अदर मायक्रो ऑर्गॅनिझम असतील किंवा मायक्रोबायोम असेल, तो मायक्रोबायोम किंवा मायक्रोबायोटा इन्क्रीज होत असतो ड्यू टू द मायक्रोरायझल असोसिएशन. नंतर इम्प्रूव्ह द सॉइल स्ट्रक्चर. जे सॉइल स्ट्रक्चर आहे ते इम्प्रूव्ह होतं ड्यू टू द formation of humus or due to the solubilization of complex structures. ठीक आहे. आता परत तेच आहे ट्रीटमेंट केल्यानंतर. स्लाइडमध्ये दाखवलं की ट्रीटमेंट केल्यानंतर कशा पद्धतीने मायक्रोरायझा इफेक्टिव्ह आहे. अशा पद्धतीने तुमचा मायक्रोरायझाचा टॉपिक संपलेला आहे. ठीक आहे. नंतर लायकन्सचं पण लेक्चर तुम्ही बघून घ्या. लायकन्स पण थोडक्यात तुम्हाला सांगितलेलं आहे. लायकन्स अँड रायझोबियम एकाच लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे, ते पण लेक्चर बघून घ्या.